साळाराम वासुदेव महाराज की जय। कृष्ण भगवान की जय। हर हर महादेव, हर हर महादेव। जगदीश बापू भोळे यांच्या पुण्यतिथीनिमित्त आजचा जो प्रवचन रूपी सेवा ही माझ्या वाट्याला आलेली आहे आणि थोडक्यात श्रावण महिना चालू असल्यामुळे थोडासा पुण्याचा वाटा हा त्यांच्या पदरी पडावा याकरता हे एक पुण्याचं पुष्प आपण त्यांच्यासाठी साजरा करत आहोत। देहाची या गावा आलिया, जन्म मृत्यूच्या सोहळिया, ना म्हणून धनंजया या परी। वास्तविक पाहता मी काही प्रवचनकार नाही, पण तुम्हा आम्हाच्या आशीर्वादानं थोडाफार तुम्हाला ओवीचा अर्थ सांगण्याचा प्रयत्न करतो। ज्ञानेश्वरीतील 18व्या अध्यायातील 101 क्रमांकाची ओवी आणि ह्या ओवीमध्ये माऊली आपल्याला काय सांगतात? अरे बाबा, या भूलोकावरती, ह्या मृत्यू लोकावरती थोड्या काळाकरता तुला पाठवलेला आहे। म्हणजे कसा? जो आपण साबणाचा गुळगुळ येतो नाही का, फुगा बोलतो आपण, फुगा एखादा लहान पोरं खेळत असतात, पण फुगा कधी फुटेल सांगू शकतो का आपण? तसा आपला हा नररूपी देह या भूलोकावरती पाठवलेला आहे। आणि ही भूलोक म्हणजे काय माहितीये का? आपली एक प्रकारची भरलेली शाळा आहे, शाळा। मग ह्या शाळेमध्ये कसं शिकायचं, कसं जेवायचं, कसं कोणाशी बोलायचं हे आपल्या हातात आहे। म्हणून माऊली काय सांगतात? देहाची या गावा आलिया, जन्म मृत्यूच्या सोहळिया। हा सोहळा आहे आणि ह्या सोहळ्यामध्ये, हा सोहळा करत असताना तुमच्या जिभेवरती कोणाची तुम्हाला बंदी आहे का? कोणाला वाईट बोला, कोणाला चांगलं बोला, पण ज्याचं त्याला कळतं कोणाला चांगलं बोलावं, कोणाला वाईट बोलावं, ह्याच्यावरती तुमचे कर्म आणि पुण्य ठरलं जातं। बघा मी शब्द का वापरतो, कर्म आणि पुण्य। कोणाला सांगावं लागतं का? आता एखादा लहान मुलगा जर सोडला, हल्लीच्या लहान मुलांना देखील कळतं पाप आणि पुण्य। आणि हा देह कसा आपल्याला मिळतो? पाप आणि पुण्य। पाप आणि पुण्य जेव्हा समान, तेव्हा हा नररूपी देह आपल्याला प्राप्त होतो। नरदेह दुर्लभ जाना, शतवर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना तुम्ही आठवा मधुसूदना। मग ह्या शाळेमध्ये जर आपल्याला तरुण जायचं असेल, भवसागर पार करायचा असेल, तर काय करावं लागेल? देवाचं नामस्मरण करावं लागेल। आणि नामस्मरण करायचं अवघड आहे का? नामस्मरण करायचं अवघड आहे का? तुकाराम महाराजांनी उघडा मंत्र दिला, बाबाजी आपुले सांगितले नाम दिला, मंत्र दिला रामकृष्ण हरी। सोपा मंत्र दिलाय। नाम घेता वाया गेला, ऐसा कोणी ऐकी याला, ऐसा कोणी ऐकी याला, ऐसा कोणी ऐकी याला। अरे देवाचं नामस्मरण केल्यानंतर वाया गेलं असं कोणी ऐकलंय का? असं कोणी ऐकलंय का? आणि अशी काही पाबंदी नाही की देवाचं नामस्मरण तुम्ही ह्याच वेळेत केलं पाहिजे। कधीही देवाचं नामस्मरण करा, सकाळ असो संध्याकाळ असो, कधीही करा। फक्त त्याच्यामध्ये गुण म्हणजे वर्म माहीत पाहिजे। त्यात नामस्मरण कसं करायचं, नामस्मरण करायचं, कसं करायचं जरा पद्धत आहे। म्हणून माऊली काय सांगतात? देहाची या गावा आलिया। आपल्याला प्रथम काय बघायचंय का? आपल्याला देवानं या भूलोकावरती देवानं आपल्याला जन्माला घातलं, पण जन्माला घातल्यानंतर कसे कर्म आणि कसं पाप आणि कसं पुण्य करायचं हे आपण ठरवायचं। त्याच्यावरती आपली हे दुःख सांगणारा
दुःख हे भोगण्याला देवा तुझ्या विना रे हे दुःख सांगू कुणाला देवा तुझ्या विना रे हे दुःख सांगू कुणाला. याच्यामध्ये जेव्हा आपण भक्ती करत असतो आणि भक्ती करत असताना काही ठिकाणी आपले जसं बँकेमध्ये आपण पैसा ठेवतो, तुम्ही कधी 100 जमा करता, कधी 200 जमा करता. आता बघा ज्यांची दुकानं असतात या लोकांचा रोजचा एक 10 रुपयाचा किंवा 50 रुपयाचा एक अकाउंट असतो. रोज एक व्यक्ती येणार, यांच्याकडनं 50 रुपये घेणार, वहीमध्ये नोंदणी करणार आणि दर वर्षाला हिशोब मिळतो आपल्याला की बाबा तुमच्या अकाउंटला महिन्याचे एवढे आणि वर्षाचे 365 दिवसाचे एवढी रक्कम जमा झालेली आहे. मग सेम उदाहरण आपलं पाप आणि पुण्याच्या अकाउंटमध्ये जमा होतं. कसं पाप करायचं आणि कसं पुण्य करायचं हे आपल्या हातात. एकदा रुक्मिणी माता आणि पांडुरंग परमात्मा म्हणजे भगवंत श्रीकृष्ण यांच्या गप्पा चालू असताना गप्पा मारता 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 भगवंत श्रीकृष्ण चुटकन हसले आणि अशी काय सांगायला लागले माहितीये का, म्हणे कोणाला कितीही ज्ञान द्या, कोणाला कितीही ज्ञानाच्या 4 गोष्टी सांगितल्या तर त्याच्यातच अहंकार गेला ना. अहंकार गेला तुका म्हणे देव झाला, तुका म्हणे देव झाला, तुका म्हणे देव झाला. मग आपल्यातला अहंकार गेला का हो? ती तर आपण करतो. देव कुठून असल्यानंतर रुक्मिणी माता म्हणते म्हणे काय तरी गोड याच्यामध्ये आहे. असे देव हसत नाही, देव कोणाचे स्वप्नात येत नाही आणि देव हसले म्हणजे काहीतरी त्याच्यामध्ये गूढ रहस्य आहे. म्हणजे देवा आपलं सर्व व्यवस्थित चाललेलं असेल तुम्ही मध्येच का हसले? अरे म्हणे ह्या इंद्राला 12 वेळा इंद्रपद दिला, बरोबर, त्याच्यामध्ये काय नवल आहे? म्हणे ह्याला देवांचा राजा बनवला मी. काय केलं? ह्याला देवांचा राजा बनवला. तुम्ही का असता? म्हणे बाल्कनीत खाली बघ म्हणे मुंगा आहे ना, त्या मुंगीचे सारखा मागे 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 फिरतो. पुण्याची पावटी सरे बघ इंद्रपणाची उटी उरे, येऊ लागती माघारी लोका. याच्यातनं आपल्याला काय घ्यायचंय? अहो पुण्य संपल्यानंतर इंद्राला सुद्धा पद सोडावं लागलं आणि मुंगीच्या जन्मात यावं लागलं. एक योनी कोटी कोटी पेढा. या जीवात्म्यामध्ये जेव्हा हा नररूपी देह निघून जातो ना, तेव्हा 33 कोटी लक्ष योनी, एक जीवामध्ये आपल्याला कोटी कोटी जन्म घ्यावे लागतात आणि त्याच्यामध्ये ह्याचा नंबर सर्वात लास्टला आहे. हा देह कसा वापरावा आणि कसा जगवावा याला हे आपल्या हातात आहे. म्हणून देहाची या गावा आली ना. ह्या गावामध्ये आल्यानंतर प्रत्येकाशी कसं बोलावं, कसं वागावं हे आपल्या हातात आहे. मग देवाने याच्यामध्ये अजून एक सिस्टम बनवून ठेवलं, म्हणजे एक कमाल करून ठेवली, जादू करून ठेवली देवाने. काय माहितीये का? माया आणि चित्त आणि मन या 3 गोष्टी बनवल्या. बघा आता एखाद्या वेळेस आपण भजनाला जात असेल, रस्त्याला जर आपला पाकिट जर पडला किंवा एखादी 10ची नोट आपल्याला भेटली नाही, किती पण भजन करा तुम्ही, किती पण भजन करा, पाकिटच गेला, मोबाईलच पडला, किती पण भजन करा, आपलं चित्त थाऱ्यावरती नसतं. देवाने प्रथम काय केलं? याचं चित्त ठिकाणावर आलं पाहिजे. चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान, अखंड मूर्ती नाम तुमचे वर्णावे गुण. नशिबात माझ्या, नशिबात माझ्या असे काय लिहिले, देवा तुझ्या द्वारी मी काय
तुझ्या द्वारी मी काय पाप केले. पंख हे माझे देवा गळून गेले. देवा तुझ्या द्वारी मी काय पाप केले. देवा तुझ्या द्वारी मी काय पाप केले. सांगण्याचं तात्पर्य असं आहे, अरे देवा पंख माझे गळाले, असं काय पाप केलं मी. पंख म्हणजे सामर्थ्य. त्याच्यावरतीच आपल्याला यायचं, ह्या मुद्द्यावरतीच आपल्याला यायचं. चित्त तर तुम्हाला समजलं, चित्त आता जे आपलं पुण्य आहे ना, पुण्य ते कसं काम करतं बघा. आपण केलेलं पुण्य, उदाहरण घ्यायचं झालं तर जास्त लांब नाही, तुम्हाला जास्त लांब तुम्हाला नेत नाही. उदाहरण घ्यायचं झालं म्हणजे दिनकर काका, आमचे काका, यांची आजी आहे ना, म्हणजे आई ना, यांची आई वाऱ्या करायची बरं का. तेव्हा आम्ही खूप लहान होतो, आम्ही पण आमच्या जुन्या घरात आम्हाला आठवतं, वाऱ्या करायची पंढरपूरच्या. घरी आल्याला सांगायची, बाबा महाराज आम्हाला कधी वारीला नेतो. ते पुण्य यांचं आज उभं राहिले बरं का. पुण्य उभे राहो आता, पुण्य उभे राहो आता, संतांची या कारणी, संतांची या कारणी. पंढरीच्या लागा वाटे, पंढरीच्या लागा वाटे, सका भेटेल विठ्ठल, सका भेटेल विठ्ठल. पंढरीच्या लागा वाटे, पंढरीच्या लागा वाटे. पुण्य असं फळाला येतं, आणि हे पुण्य अशा वेळेस कामाला येतं. घरादारा सकट भक्ती मार्गाला लागली. देवाची प्राप्ती आहे की नाही, देवाची कृपा आहे की नाही. अनुभव अनुभव देवा घे माझा अनुभवा, आगे माझा अनुभवा. भक्ती भाव भाग्याचा, भक्ती भाव भाग्याचा. तुम्ही केला नारायण, तुम्ही केला नारायण. आता याच्यामध्ये आपण चित्त बघितलं, पुण्य बघितलं. आता आपल्याला पाप बघायचं. पाप, पाप कोणाचा बाप नाही बरं का. आणि आपण सांगू, पंढरपूरला आता आपण वारी करून आलो. आता चंद्रभागेमध्ये आपण स्नान केलं. चंद्रभागेमध्ये स्नान केल्यानंतर सकळ पापे जातील भंगा असा अभंग आहे. तर त्याच्यामध्ये त्याचं वर्म काय तुम्हाला माहिती आहे का. चंद्रभागेमध्ये स्नान केल्यानंतर सगळे पाप धुवून जातात. तुम्ही जर एखादी गाडी खाली तर बेडूक चिरडला असेल, सापावरनं एखादी गाडी नेली असेल, एखादी गरोदर बाय जर रोडवरनं जात असेल आणि तिला जर तुम्ही जर लिफ्ट दिली ना दवाखान्यात जाईपर्यंत, त्याच्यासारखं पुण्य नाही. झाड जे चालले ना त्याच्यासारखं पाप पण नाही. असे पाप धुतले जातात का. किती आंघोळ करा, कितीही साबण लावून आंघोळ करा, साबणाने कितीही धुतले जरी अंग, असं तुकाराम महाराजांचं प्रमाण आहे. तुका म्हणे चित्त, तुका म्हणे चित्त करारे निर्मळ. तुका म्हणे चित्त, तुका म्हणे चित्त करारे निर्मळ. येऊनी गोपाळ राहे तेथे, येऊनी गोपाळ राहे तेथे, येऊनी गोपाळ राहे तेथे, येऊनी गोपाळ राहे तेथे. तुका म्हणे चित्त, तुका म्हणे चित्त करारे निर्मळ. तुका म्हणे चित्त, तुका म्हणे चित्त करारे निर्मळ.
गोष्टी सांगितल्या, तर तुम्हाला चौथी गोष्ट सांगतो, ती म्हणजे माया. किंवा माया कशी तयार करतो देव, माया कशी तयार करतो. बघा, देव कोणाचं वाईट चित्तत नाही, पण त्याने जर कर्मच तसे केले असतील ना, तर त्याला देव देखील काय करू शकत नाही. देव कोणाचं वाईट चित्त गाव. आणि याच्यामध्ये अजून एक गोष्ट अशी आहे, आपला मानवरूपी हा देह आहे ना, हा मन, याला एक गोष्ट कधी पण बजावून ठेवा. आपल्याला कोणाविषयी जर चांगलं बोलता येतं ना, तर वाईट देखील बोलू नका बरं का. याच्यासारखं पाप जगामध्ये नाही. कोणाचं चांगला होत असेल, कोणी जर 30 लाखाची गाडी घेतली, बघू किती दिवस गाडी चालवतो, असं अजिबात कधी करायचं नाही बरं का. याच्याने काय होतं, देहाची या गावा आली या. आपले जे कर्म आहेत ना, कर्म, त्याच्यातला बँक बॅलन्स कमी होतो, म्हणजे पुण्याचा बॅलन्स कमी होतो. तर माया बघायची होती एका गावामध्ये. आता आपलं पण डोंबिवली शहर आता आता समजा डेव्हलप झाला, आता शहर झालं. पहिल्या तर ह्याच्या काळामध्ये गावच होता. गावामध्ये आपली पोरं खेळायची, खेळता 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 वय वाढत गेलं, तारुण्य येत गेलं. तारुण्य येत गेल्यानंतर मुलं शिक्षणाकरता, कामकाजा करता शहराकडे रवाना झाली. गावामध्ये भक्तिमय वातावरण होतं. रोज सकाळी काकडा व्हायचा, 4 ते 5 हरिपाठ व्हायचा, अशा काही गोष्टी चालू असायच्या. पण काही गोष्टींचं नाईलाज असल्यामुळे शहरात जावं लागलं, कारण पैसा हे कमावणं गरजेचं आहे. सध्या पैसा हा काळाची गरज आहे. तुम्हाला माहिती आहे का, जर पैसा नसेल ना, तर लोक मंदिरात देखील जाऊन देत नाही. पैसा हा सध्या एवढा महत्त्वाचा आहे. तर आपण एखाद्या ट्रेनमधून जर प्रवास करत असू ना, ट्रेनमधून, तर याच्यामध्ये खूप शिकण्यासारखं उदाहरण आहे. ज्याच्याकडे पैसा आहे ना, बघा, पैसा आहे ना, फर्स्ट इयर AC मध्ये बसून जातो, डब्यामध्ये झोपून जातो. का? तिकिटाला तेवढे 4,000 रुपये दिलेले असतात. आणि तोच प्रवास आपण 250 रुपयामध्ये करतो जनरलमध्ये. कशामुळे? ट्रेन तीच, डबे पण एकमेकाला जोडलेले, एकाच रुळावरनं जाणार, एकाच ठिकाणी जाणार, एकाच ठिकाणी जाणार. बसवण्याचा प्रवास पण तिथेच आहे आणि उतरवण्याचं स्टेशन पण तिथेच आहे. पण काम कोणी केला? पैसा देखील तेवढंच. पण त्याच्यामध्ये पण एक गूढ रहस्य असं आहे, चांगल्या मार्गाने आलेला पैसा आणि वाईट मार्गाने आलेला पैसा, त्याच्यामध्ये असे 2 विषय. चांगल्या मार्गाने जो आलेला पैसा असतो ना, त्या पैशाला कधीच खपत नसतो. आणि वाईट मार्गाने आलेला पैसा असतो ना, घरातल्या 3ऱ्या पिढीचा नाईलाज होतो बरं का. वाईट मार्गाने कमवलेला पैसा कितीही मोठा असू दे, कितीही मोठा, त्याची 3री पिढी बघायची, दारू पिल्याशिवाय जगणार नाही. ती कोण आहे माहिती आहे का? ती माया. मायाच सांगतो तुम्हाला. ही शहरातली मुलं, खेड्यातली मुलं शहरामध्ये गेली काम कसं करणार बघा. लगेच मित्रांमध्ये गेले, हळूहळू हळूहळू दारू पिऊ लागले, सिगारेट ओढू लागले. त्याच्याने काय झालं माहिती आहे का? भक्तीशी संपर्क तुटला, देवाशी संपर्क दुरावा आला. दुरावा आल्यानंतर देवानं लगेच माया निर्माण केली. दारू पिऊ लागले. दारू पिल्यानंतर नाही त्या गोष्टींचा शॉक करू लागले. करता 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 काही वर्षांनी परत गावाला आले. गावामध्ये आल्यानंतर गावाला एक नदी आली होती, नदी. आणि गावामध्ये जाण्याकरता त्या होडीत बसल्याशिवाय त्या साईडला जाता येत नव्हतं. होडीत बसल्याशिवाय गावात जाता येत नव्हतं. ही जी शहरात 4 मुले गेलेली, ही परत रात्रीच्या दारू पिऊन आले, त्या होडीमध्ये बसले. होडीमध्ये बसल्यानंतर 2 जणांनी पलटी घेतली, म्हणजे आपण त्याला वल्लवतो बोलतो नाही का, ती रात्रभर वल्लवली पूर्ण होडी त्या साईडला जावी म्हणून. सकाळ झाली, अक्षरशः थकल्याने होडीमध्ये झोपले. सकाळ झाली, उठले, बघतो तर ह्याच किनाऱ्याला
याच किनाऱ्याला का? होडीमध्ये बसले, होडी पाण्यामध्येच होती, पुढच्या दिशेला जायचं होतं, का नाही पोचू शकले हो? होडीची दोरी झाडालाच बांधलेली होती. ज्ञानदेव म्हणता माया, ज्ञानदेव म्हणता माया, समूळ गेली विलया, समूळ गेली विलया, संत महिमावर किती, संत महिमावर किती. ह्याच्यामध्ये माया रूपीची दोरी आहे ना, दोरी ही भगवंतानं झाडालाच बांधून ठेवली. म्हणून देवाची प्राप्ती आहे का? नाही. म्हणून ह्या 3 गोष्टी जर जपल्या तर तुम्हाला नक्कीच देवाची प्राप्ती. मग याच्यासाठी काय केलं पाहिजे? देवाचं भजन कीर्तन केलं पाहिजे. नरदेह दुर्लभ जाना, शतवर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना, संसाराच्या पायी देव आठवत नाही, संसाराच्या पायी देव आठवत नाही, आठवत नाही देव, आठवत नाही, आठवत नाही देव, आठवत नाही, संसाराच्या पायी देव आठवत नाही, संसाराच्या पायी देव आठवत नाही. आता सर्व गोष्टी तर आपल्याला कळाल्या. देह चांगला आहे, देह कसा वापरला पाहिजे, परत देह कसा वापरला पाहिजे याच्यावरती एक प्रमाण आहे. दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, केले तू जोरशी नारायण. हे हात दिले त्याच्याने देवासाठी टाळी वाजवली पाहिजे. हे डोळे दिलेत, या डोळ्याने देवाला पाहिलं पाहिजे. हे कान दिले त्याच्याने देवाचं भजन कीर्तन ऐकलं पाहिजे. वाणी दिले, ह्या वाणीने देवाचं नामस्मरण केलं पाहिजे, तर देवाची प्राप्ती. नाहीतर माऊलीने आपल्याला ओळी सांगून ठेवले, देहाची या गावा या. अरे म्हणे मानवा, तुला मी या देहाच्या गावामध्ये पाठवला, अरे कधी तू भजन केलंस का? जन्माला गेला आणि पाणी वाहून गेलं. हा, कधी मंदिरात आलास? कधी पंढरपुरामध्ये गेलास का? कधी आळंदीला गेला? अरे नको जाऊ, गावातल्या तरी देवाच्या पाया पडायला गेलास का कधी? अरे देह तुला दिला होता, देवे दिला देह, भजन गोमटा, तोया झाला फाटा बालिकेचा. अरे भजन करण्याकरता तुला मी एवढा सुंदर देह दिला. देवा देव विचारतो, बाबा तू कर्म काय केलं, पुण्य काय केलं? आणि काहीच नाही, काहीच पुण्य नाही केलं, मग तुम्हाला स्वर्गाची प्राप्ती होणार कशी? हे प्राप्ती, या जीवाला ही प्राप्ती होण्याकरता हे आजचं कार्य आहे. त्याच्याकरता काय केलं पाहिजे? घरामध्ये भजन कीर्तन केलं पाहिजे. पुण्यतिथीला असे काही गोष्टी केल्या पाहिजे. भजन झालं पाहिजे घरामध्ये, प्रवचन कीर्तन ऐकली पाहिजे. भले आपल्याला करता नको होते, पण आपण ऐकलं पाहिजे. याच्यामध्ये देव सांगतात, तरी अवधान ऐकले तुझे, मग सर्व सुखासी पात्र होईजे, हे प्रतिज्ञ उत्तर माझे उघडाय का. तुम्हाला जर सर्व सुखाला प्राप्त व्हायचं असेल तर देवाचं भजन कीर्तन हे केलंच पाहिजे, झालंच पाहिजे. त्याच्याशिवाय तुम्हाला गत्यंतर नाही. सुखा लागी करीसी तळमळ, सरी तू पंढरीसी जाय एक वेळ, मग तू अवघाची सुख रूप होसी, मग तू अवघाची सुख रूप होसी. जन्मोजन्मीचे दुःख विसरस. एकदा ऋषींची सभा बोलवण्यात आली. जसे इलेक्शन मध्ये नाही काही सर्व लोक सभा घेतात,
तशी देवांनी एकदा ऋषींनी सभा बोलवली, सभा. आणि सभेमध्ये मोठमोठे ऋषी आले होते. सभेला सुरुवात झाल्यानंतर एक प्रश्न मांडण्यात आला. ब्रह्म, शंकर आणि विष्णू यांच्यामध्ये श्रेष्ठ कोण? हा प्रश्न आला. आणि शंकर यांच्यामध्ये श्रेष्ठ कोण? यांच्यामध्ये श्रेष्ठ कोण बोलत तर तिन्ही देवच आहेत. तिघांची भक्ती ग्रंथामध्ये सांगितलेली आहे. नाही 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 म्हणजे तसं नाही. तिघांमध्ये एक कोणतरी, तिघांना आपण एक बक्षीस नाही, एक नंबर नाही देऊ शकत ना. कोणातरी एकालाच एक नंबर द्यावा लागेल. मग आता याचा न्याय निवाडा झाला पाहिजे. तिघांमध्ये श्रेष्ठ कोण याचा न्याय निवाडा झाला पाहिजे. आता याचा न्याय निवाडा कोण करणार? भृगु ऋषींना पुढे आणले. यांचा न्याय निवाडा आता भृगु ऋषींना सांगितलं, तुम्ही तिन्ही देवांना भेटायला जायचं आणि त्यांची परीक्षा घ्यायची आणि येऊन जे काय घडलं ते आम्हाला सांगायचं, त्याच्यावरती आपण ठरवूया. ठीक आहे. भृगु ऋषींनी लगेच तयारी केली आणि पहिले गेले ब्रह्मदेवाला भेटायला. ब्रह्मदेवाला भेटल्यानंतर ब्रह्मदेवाला विचारलं, काही सृष्टी जेव्हा निर्माण झाली, त्याचं कारण काय? सृष्टी निर्माण करण्याचं कारण काय? काय नाही, देवाने बोलून घेतलं. म्हणजे देवाला स्वतःच देवाला नामस्मरण भरपूर आवडतं, म्हणून या मानव जन्माचा देवाने जीव निर्माण केले, म्हणून ही सृष्टी निर्माण केली. म्हणजे महाराज तुमचं उत्तर चुकलं बरं का. ब्रह्मदेव लगेच क्रोधित झाले. अरे म्हणजे सृष्टीचं निर्माण करणारा मी आणि तुम्हाला सांगतो चुकलं. म्हणजे थोडासा कच्चा मणका आपण बोलतो ना तसं. म्हणजे ठीक आहे महाराज. तिथून भृगु ऋषी गेले शंकराकडे, महादेवांकडे गेले. कैलास पर्वतावर आपलं चाललेलं भजन चालू असताना महादेवाकडे गेले. देवाला नतमस्तक झाले. कोण माहिती का? भृगु ऋषी. भृगु ऋषीने एक महादेवाला प्रश्न विचारला, आणि महाराज तुम्ही सर्वांना पाहिजे तो वर देता, तुम्ही पाहिजे त्याला शिव भोळा, भोळ्यात म्हणे तुम्ही. याचं कारण काय? प्रश्न कसा विचारला बघा. तुम्ही भोळे आहात पण याचं कारण काय? आता कोणाचं पुण्य वाढतं, मला त्याला दर्शन द्यावं लागतं आणि तो मागेल ते मला त्याला द्यावं लागते. महाराज मला अपेक्षा होती तसं उत्तर तुमच्याकडून आलं नाही. म्हणजे मला अपेक्षा होती असं तर काय तुमचं उत्तर आलेलं नाही. निराश होऊन भृगु ऋषी जरा क्रोधितच झाले. अरे म्हणजे देव असे उत्तर देतात. तिथून गेले विष्णूकडे. विष्णू भगवंत आपले आरामात पडलेले होते, झोपलेले होते. म्हणे देवा मी आलेला आहे, उठा. कोण सांगतात? भृगु ऋषी बरं का. अरे देवाने आपले डोळे मस्तपैकी बंद करून आरामात आपलं अंतर्मनानं देव सगळं बघतं बरं का. देवाने देखील तिथे माया उत्पन्न केली. किती आवाज येईल देऊन देऊन. चतुरातु शिरोमणी गुण लावण्याची खाणी, मुकुट सगळं म्हणे धन्य तुझी विठोबा. अरे देव आहे तो. म्हणे देवा 3 आवाज दिले तुम्हाला, भक्त आवाज देत असताना तुम्ही उठत नाही. भृगु ऋषीने डायरेक्ट देवाची छातीत लाथ मारली.
आणि देवाने डोळे म्हणून काय सांगितलं माहिती आहे का? म्हणजे देवा म्हणजे कोण बोलतात भृगु ऋषी, तर तुमच्या पायाला लागलं तर नाही ना? कोण बोलतात? विष्णू भगवंत बोलतात. म्हणजे पायाला तुमच्या कुठे जखम तर झाली नाही ना? एका मिनिटामध्ये भृगु ऋषी शांत झाले. म्हणजे अहंकार आपल्याला देवाने एका मिनिटात मारला. पण ह्या गोष्टीमध्ये देखील एक कोणं तयार झालं. वयजंती माळगळा श्रीवत्सलांछन विष्णुदास नामा विष्णुदास नामा वेदाविलीतून. याच्यामध्ये एक गोष्ट अशी झाली, भृगु ऋषींनी कळलं का विष्णू भगवंत सर्वश्रेष्ठ आहे, देवांमध्ये सर्वश्रेष्ठ आहे. पण त्याच्या मागे लक्ष्मी माता बसलेली होती. लक्ष्मी मातेची जागा ही देवाची चरणावरती. म्हणे ज्याच्या चरणावरती हृदयावरती माझा अधिकार, त्यांना तू जाऊन लात मारतोस म्हणे. म्हणजे माते मला परीक्षा घेण्याकरता ते करावं लागलं. म्हणे परीक्षा घेण्याकरता तुला करावं लागलं ना. म्हणे असंच आयुष्यभर दरिद्री राहणार तुम्ही. कोण? ब्राह्मण समाज. लक्ष्मीचं शाप आहे बरं का. ह्यांच्याकडे कधीच लक्ष्मी नसते. ज्ञान असतं, सगळं सगळं असतं. पैशाच्या बाबतीत त्याच्यामुळे सांगतात देहाची या गावा आलिया. कर्म बघा, भृगु ऋषींनी कर्म केलं होतं, आजपर्यंत भोगावं लागतं की नाही. त्याच्यामुळे देहाची या गावा आलिया जन्म मृत्यूच्या सोहळ्या ना म्हणून धनंजया या परी. बघा, या पृथ्वी तलावरती आपण जर जन्म घेतलाय तर ओळीमध्ये काय सांगतात, तुम्ही याला नाकारू शकत नाही, तुम्ही नाही म्हणू शकत नाही. हा देह कधीचा सांगता येत नाही. क्षण भंगूर नाही भरवसा, वारे सावध तोडा माया आशा. पुढे तो हुशार आहे गला पडेल खासा राम राम स्मरा. ह्याच्यामुळे हा देह कधी सांगू शकतो का आपण? मोबाईल मध्ये आपण 3 महिन्याचा रिचार्ज मारतो. तुम्हाला माहिती आहे का 3 महिने आपण आहेत का नाही, तुम्ही आहे का मी आहे, माहिती आहे का तुम्हाला? नाही. म्हणून हा देह नीट वापरा. आणि ह्याच्यामध्ये सांगतात का तुम्ही याला कितीही कारण द्या, कितीही जगाच्या पाठीवर या देहाला सोनं लावा, चांदी लावा, सोन्याच्या गादीवर झोपा, नोटांवर झोपा, पण तुम्ही कारणच देऊ शकत नाही जन्म आणि मृत्यूला. जन्माला आलेला हा एक ना एक दिवस जाणार, हे लक्षात ठेवूनच माणसानं जगलं पाहिजे. हे लक्षात ठेवलं नाही ना तर मग त्याच्यामध्ये काय होतं माहिती आहे का? त्याच्यामध्ये जरा संघाचा मुकुट असतो ना, मुकुट हा त्याच्या डोक्यामध्ये प्रवेश करतो. म्हणजे कोण माहिती आहे का? कली. कली कली कशामध्ये? पत्ते. म्हणून गणपतीला पत्ते खेळू नये, दारू पिऊ नये, अशा बऱ्याच गोष्टी सांगितल्या. याच्यामुळे काय होतं माहिती आहे का? दारू पिल्यानंतर आपल्या डोक्याचं जे शिरा असतात ना, शिरा, त्या शिरांमध्ये एक एक शिरेचा नाश होत असतो. आणि नाश झाल्यानंतर 40शी मध्येच आटपावं लागतं. आपण काय बोलतो, अरे 40शी मध्ये होता. त्याच्या मागे आपले कर्म. म्हणून काही गोष्टी जपल्या पाहिजे. शरीराला जपलं पाहिजे. शरीर जपलं तर देवाची भक्ती करता येईल. तर देवाची भक्ती करता येईल का? नाही. म्हणून माऊली काय सांगतात, तुम्हाला ह्या गोष्टी नाकारता येणार नाही. अहो, काही माणसं तर एवढं निर्लज्ज आहेत ना, तुम्हाला सांगतो मी, दारू पितील पण पंढरपूरला जाणार नाही म्हणजे नाही. अरे बाबा, पंढरपूरला चल, तुझं तिकीट काढतो मी, नाही येणार. आता कालची हकीकत सांगतो तुम्हाला. आमच्या गावातला काका आहे आमचा भगत, पंढरपूरला. त्याला पण आता त्याला एक छंद लागलाय, बाबा चल माझं तिकीट काढून दे, फक्त मी पंढरपूरला जातो. तो काल एकाला रात्री 12 वाजता पंढरपूरला घेऊन कल्याण स्टेशनला आपल्या जात होता.
तो ज्याला बरोबर नाही तो दारू पिऊन नाही यावा नेमका. तो पण नाही गेला, नाही पण नाही गेला. बघा किती शोकांतिक आहे. हा? त्याला रिक्षेत ते बेवड्याला रिक्षेत टाकून घरी आणला. शोकांतिक आहे महाराज, कर्म. बघा ना, तिकीट काढलेलं आहे, सीट कन्फर्म आहे, रिटर्न तिकीट सुद्धा कन्फर्म आहे, तरी जाता आलं का? प्रारब्ध कर्म ना. प्रारब्ध नव्हतं महाराज. हे म्हणून अशा गोष्टी नाकारू शकतो का आपण? नाही. म्हणून सांगितलंय ना, म्हणू नये धनंजया या परी. कितीही देवाला तुम्ही कारण द्या, कितीही मोठी कारण द्या ना तर छोटी कारण द्या. देवाजवळ 5 रुपयाचा हार घेऊन जायचा. आता नारळ 10 रुपयाला नाही सांगता ना, 30 रुपये झाले. छोटा नारळ पण 30 रुपयाला झाले. 30 रुपयाचा नारळ घेऊन जायचा. देवा पुढच्या वर्षी तरी बंगला होऊ दे. गणपतीला तर उरो चावल देवाच्या अंगावर. एखाद जरी डबूला मिळून दे रस्त्याच्या बाजूला. देव सांगेल तुम्ही मला घरात आणले कशाला, तू करतो काय? फक्त 12ची आरती बोलायची, संध्याकाळी 8ची आरती बोलायची. देव बघता आपल्याकडे, आपण बलतीकडेच. असं करून देव पावेल का आपल्याला? नाही पाहून. अरे देवाला बघताच आपल्या डोळ्यातून पाणी आलं पाहिजे. एवढं मन आपलं शुद्ध पाहिजे. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. म्हणून आजची पुण्यतिथी होते. कुठेतरी त्यांनी हरिभजन केलं असेल, कुठेतरी पंढरपूरला जाऊन आले असतील, म्हणून आज हा छंद लागलाय. छंद नाही नामाचा, देह काय कामाचा. देह काय कामाचा, छंद नाही नामाचा, देह काय कामाचा. ज्याने तुला जन्म दिला, तू त्याला विसरला. ज्याने तुला जन्म दिला, तू त्याला विसरला. छंद नाही ना, छंद नाही, छंद नाही रामाचा, गेह काय कामाचा. छंद नाही रामाचा, गेह काय कामाचा. नामाचा छंदच नाही तर तो देह काय कामाचा आहे का? त्याच्यासाठी त्या देहाला नाम रूपात्मक ऊर्जा प्राप्त करून द्यावी लागते. आणि मग तो देह काय बोलतो माहिती का? जळो माझे कर्म वाया गेली कटकट, झाले तैसे तट नाही आले अनुभवा. आता पुढे धीर काय देऊया मना, ऐसे नारायण पेरिले ते पाहिजे. हे बोलण्याकरता रोज काकड्याला जावं लागतं. सकाळी 4ला उठून काकड्याला गेल्याशिवाय आपल्याला येईल का? होईल नाही येणार. केले कर्म तेची भोगा आले. आता काही गोष्टी या सांगाव्या लागतात, काही गोष्टी या मनातून आपोआप केल्या जातात, आणि काही गोष्टी या कराव्याच लागतात. गुरु हा करावाच लागतो. आता तुम्ही मला गुरु करावा लागतो म्हणजे काय कंपल्सरी आहे का? अहो, एखादा माणूस आपल्याला सांगतो ना, बाबा मुलांना शाळेत नेलंच पाहिजे, पोरांसमोर अपशब्द बोलू नये, हे सांगणे म्हणजे देखील गुरुपण आहे. म्हणून गुरु हा ज्यानं गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला. म्हणून गुरु केलाच पाहिजे. लक्षात ठेवा, प्रत्येक गोष्टीमध्ये गुरु असो. प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही कुठलंही काम करा. जेव्हा एखादी मुलगी नवीन स्वयंपाक करत असते तेव्हा तिला आई सांगत असते, बाबा कांदा असा कापायचा, भाजीला फोडणी अशी द्यायची. मग त्याच्या मागे जर गुरु नसेल तर तिला भाजी घालता येईल का? नाही घालता येईल. त्याच्यासाठी अहो, पूर्वी तर तुम्हाला सांगतो, लोक लिहिता वाचता येत नव्हता, त्यांचा हरिपाठ पाठ होता. आता हरिपाठ पाठ करण्याकरता देखील कोर्स आले, तरी हरिपाठ पाठ होतो. जर तुम्ही ऑनलाईन बघितलं ना, तर हरिपाठ करण्याकरता, पाठांतर करण्याकरता कोर्स आहेत दर महिन्याचे.
कीर्तनकार होण्याकरता लोकांनी कोर्स काढले. हे कोर्स केल्यानंतर कीर्तनकार होता येतं का? मनामध्ये दृढ भाव पाहिजे, ही वाणी नाही, वाणी गोड पाहिजे. त्याच्या मागे पण सगळं जरी येत असेल तरी मागच्यांचं पुण्य आहे ना, पुण्य त्यांचं पाठीवर आशीर्वाद पाहिजे बरं का. म्हणजे या पित्रांचा आशीर्वाद पाहिजे. तर माणूस भजन कीर्तनामध्ये लागतो. आता माझे जे सवंगडी आहेत, मी माझं उदाहरण देतो तुम्हाला. माझी मी जो धंदा करतो, जो व्यवसाय करतो, ह्या व्यवसायामध्ये जवळजवळ 80% असे याच्याशिवाय काम नाही. संध्याकाळी बाटली पाहिजे म्हणजे पाहिजे. मग अशा लोकांमध्ये जगण्याकरता आपल्याला काही गोष्टी नियमित कराव्या लागतात. काही गोष्टी नियमित कराव्या लागतात. बाबा दारू, आता त्याला तर सांगायला गेला दारू पिऊ नको, उद्यापासून आपल्या धंदा तू येऊ नको, मग काय करायचं? राम कृष्ण नाम हे दोन्ही साजी रे. राम कृष्ण नाम हे दोन्ही साजी रे. हृदयी मंदिरी स्मराकारे. हृदयी मंदिरी स्मराकारे. आपली आपण करा सोडवन. आपली आपण करा सोडवन. संसार बंधन तोडावे. संसार बंधन तोडावे. आपली आपण करा सोडवन. आपली आपण करा सोडवन. जेव्हा तुम्हाला वाटेल की आपल्या घरामध्ये काही सुख नांदत नाही, काही गोष्टी आपण मनासारख्या बोलतो पण घडत नाही, काही गोष्टी आपण बोलतो आपल्या मनासारखे घडत नाही, ते जर तुम्ही बाहेर जायला विचारलं गेलं कोणालाही, तुम्हाला प्रथम काय सांगेल माहिती का? घराची दिशा चेक करून पहा. घर तुमचं कुठल्या दिशेला आहे. तर तुम्ही ते देखील सांगाल बाबा घर बरोबर मी पूर्व पश्चिम मानलेलं आहे. अजून दुसरा दोष काय लागतो माहिती का? पितृदोष. जर तुम्हाला पितृदोष घालवायचा असेल, सरळ सोपा मार्ग सांगितलेला आहे. एखाद्या भांड्यामध्ये मीठ असतं ना आपल्या घरामध्ये, मीठ कुठे सप्ताह चालू असेल ना, एखाद्या भांड्यामध्ये मीठ देऊन टाका. बोलायचं नाही बरं का. देताना काय द्यायचं? भांड्यामध्ये मीठ ओतून द्यायचं. बाबा हे घ्या. ते नाही जमलं तर सूर्य असते ना, सूर्या द्यायच्या. लोखंड दान. याच्याने आपल्या पितरांना जो जाण्याकरता जो मार्ग असतो हा मोकळा होतो आणि ते पित्र तिथून आपल्याला आशीर्वाद देत असतात. याच्यासाठी कापूस, जर कापूस दान केल्यानंतर त्या पितरांना तिथे उजेड, म्हणजे जसं आपल्या संध्याकाळी कशा लाईटी लागतात तसं त्यांना उजेड निर्माण होतो रस्त्यामध्ये जाण्याकरता. अशा काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. ह्या गोष्टी पाळल्या पाहिजेत आणि ह्या गोष्टी केल्या पाहिजेत. ह्या गोष्टी जर केल्या तर आपल्या घरातला लागलेला पितृदोष हा नाहीसा होतो. आणि पितृदोष हा बोलण्याकरता छोटा शब्द आहे बरं का. पितृदोष हा फार मोठ्या मोठ्या करामती करतो घरामध्ये. जर पितरांनी ठरवलं ना तुला घराच्या बाहेर नाही जाऊन द्यायचं, तो नाही जाऊन देणार. एवढा पितृदोष भयंकर आहे. पितृदोष लागू नये म्हणून काय करायचं? आपल्या घरामध्ये 4 माणसं जेवली पाहिजे, हरिभजन झाला पाहिजे, प्रवचन कीर्तन झाली पाहिजे. तेव्हा हा पितृदोष कमी होतो. तेव्हा ते पित्र आपल्याला आशीर्वाद देत असतात. बाबा अशाच चांगल्या मार्गाने जात जा, म्हणजे आम्हाला रस्ता मोकळा भेटेल. नाही तर गणपती आले, 21 दिवसाचे गणपती, 21 दिवसाचे गणपती, जाईल का पितृदोष? घरामध्ये बाटली घेऊन बसलो, पितृदोष जाईल का? नाही जाणार. याच्याने पितृदोषाला आमंत्रण करतो आपण. या गोष्टी कळत नाही लोकांना. आपण जी मदिरा पितो, दारू पितो, ह्या गोष्टी करतो, नाही ते आंबट शोक आपण पाहतो ना, याच्यामुळे पितृदोषांना आपण आमंत्रण देत असतो. या आपण त्यांना काय सांगत असतो? 13वा झाल्यानंतर बाबा तुमच्या तुम्ही मार्गाला जा.
घरी आल्यावर अरे गणपती विसर्जन होतं तर घरी येऊन लोक दारू पितात. अशी लोक मी डोळ्यासमोर बघितले. काय सांगू तुम्हाला, इथे गणपती विसर्जन झाला, इथे मंटन शिजवतात घरात. केले कर्म त्याची भोगा आले, भोगावं लागतं. मग त्याला देव सुद्धा काय करू शकत नाही. तुम्ही किती हरिभजन करा, हा देह आहे ना, देह, हा देह पण आपला नाही बरं का. देवाने हा देह दिला, हा आपला आहे का. मातीतला देह मातीतच जातो. देह हे काळाचे धन कुबेराचे, ते मनुष्याचे काय आहे. देता देव विता नेता नेव विता, ते याची सत्ता काय आहे. अरे आयुष्यभर तू जन्माला आल्यापासून काय बोललास, अरे माझं आहे सर्व माझं. काय बोलला, अरे सर्व माझं आहे, ही जागा माझी आहे, हा पैसा माझा आहे, एवढं मोठं घर बांधलंय माझं आहे, पोरं माझी आहेत, गाडी माझी आहे. अरे वाली कोल्याला फक्त काय सांगितलं माहितीये का, जाऊन फक्त बायकापर्यंत अर्ध पुण्य मागून अर्ध पुण्य बघ देतात का, काय दिलं. अर्ध पाप घेतो का विचारलं, पाप म्हणजे ते तुमचं कर्म आहे, तुम्हाला करावंच लागेल. त्याला काय झालं, कोलियाची कीर्ती वाढली घन, केले रामायणामुळे रामाआधी. म्हणून लवकरच बाबा, वेळ आहे आपल्याकडे अजून, आपल्याकडे अजून देखील वेळ आहे. भजन कीर्तन करा. नाशवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. हा देह कधी जाईल बाबा सांगता येत नाही. आणि एकदा गेला ना, किती कोणी आवाज देऊ द्या, आईने आवाज देऊ दे नाही तर बाबाने आवाज देऊ दे, तो का उठणार आहे का. मग त्याला किती मेकअप लावा नाही तर किती काय करा, त्याला रंगरूप येणार आहे का, येईल. त्याला किती चांगले कपडे घाला बघा. एकदा त्या देहामधनं जीव निघून गेला ना, त्याला किती चांगले कपडे घाला तुम्ही, त्याच्याजवळ सोनं नेऊन ठेवा. तुम्हाला माहितीये का, जेव्हा अंत येता निघत असते ना, त्याच्यावरती चिल्लर फेकली जाते. माहिती तुम्हाला चिल्लर का फेकली जाते माहितीये का, म्हणजे आयुष्यभर पैसा पैसा केला ना, आयुष्यभर घे म्हणे पैसे बघ. अरे तोंडात टाकलेला 5 रुपयाचा कॉईन नेता येत नाही. मरणाआधी सावध व्हावे, मरणाआधी सावध व्हावे, हित आपुले साधून घ्यावे, हित आपुले साधून घ्यावे. जन्म घालून देवाया, जन्म घालून देवाया. मानवाची उत्तम काया. अरे एवढा सुंदर देह देवाने आपल्याला दिलेला आहे. म्हणून माऊली सांगतात, देहाच या गावा आलेल्या, जन्म मृत्यूच्या सोहळी. बाबांनो, एवढा सुंदर देह तुम्हाला दिला आहे, एवढे चांगले तुम्हाला ग्रंथ दिले, हे वाचा, देहाचा चांगला वापर करा. कोणाला शिवीगाळ करू नका. आपल्या घडून आतून कुठलं कुकर्म घडेल अशी वागणूक करू नका, किंवा अशी वागणूक कोणाला शिकवू देखील नका. आपल्याला जर चांगलं सांगता येत नाही तर कोणाला वाईट देखील सांगू नका, कोणाला वाईट मार्गाला लावू नका. आणि जागते बोलते जे आपल्या घरी देव आहेत ना, आई वडील आपले, त्यांची सेवा करा बरं का. त्यांची जर सेवा केली ना, ब्रह्मांड नायकाचा धनी पंढरपुरामध्ये उभा केला कोणी, कुंडलिकाने. कशाच्या जोरावर, आई वडिलांची सेवा. आई वडिलांची सेवा करा. सेवेमध्ये फार मोठं पुण्य आहे. जर तुम्हाला तेही करता आलं नाही, तुम्हाला वाटतं ना तेही करता आलं नाही, मुखातनं राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी सेवा नाही करता येत ना, हे तरी बोला. हल्ली नवीन फॅशन काय काढली माहिती आहे का, घरामध्ये गाणी लावायची.
हरिपाठ लावायचा. कशाने का होईना एखादा अभंग तर बोलता येईल, एखादा अभंग पाठ होईल. जन्माला देवाने आपल्याला एवढं सुंदर देह दिलाय, देवाची भक्ती करत चला. पंढरीला जाई कोणी काशीला जाई, पंढरीला जाई कोणी काशीला जाई. चारी धाम माझ्या घरी बाप आणि आई, चारी धाम माझ्या घरी बाप आणि आई. माय माऊलीने माझा घडविला पिंड, मी त्याने केले माझे बलवान दंड. त्यांनी दाखविली नवीन वलाव, त्यांनी दाखविली नवीन वलाव. चारी धाम माझ्या घरी बाप आणि आई, चारी धाम माझ्या घरी बाप आणि आई. छोटासा एक गोष्ट मी सांगतो तुम्हाला, 2 मिनिटाचं आणि प्रवचन संपवतो. एका नगरीचा एक राजा होता. राजाने एवढा उत्पात वाचला होता. नामदेव महाराज आपले भक्ती करत करत चालले होते. म्हणे त्या नामदेवाला आत्ताच्या आत्ता पकडून राजवाड्यामध्ये हजर करा. नामदेव महाराजांना पकडला, राजवाड्यामध्ये आणला. मी काय केलं माहिती का, नामदेव महाराजांच्या समोर त्यांनी राजाने गाय कापायला लागली. मी काय सांगितलं, म्हणजे ही गाय जिवंत करून दाखव. काय सांगितलं, ही गाय जिवंत करून दाखव. नामदेव महाराज आश्चर्य झाले. म्हणजे ही गाय आता जिवंत कशी करायची. गेला म्हणे, तिचा प्राणज्योत गेली म्हणे, तरी देखील तुम्ही मला 3 दिवस द्या. काय सांगितलं, 3 दिवस. 3 दिवस द्या बोलल्यानंतर नामदेव महाराज गंगे किनारे जाऊन देवाचा धावा करू लागले. 1 दिवस ओलांडला तरी देवाचा काय आत्ता पत्ता. येई गा तुमाय बापा पंढरीच्या राजा, येई गा तुमाय बापा पंढरीच्या राजा. तुझा विना शिणा झाली, तुझा विना शिणा झाली, शिण झाली काया. येई गा तुमाय बापा पंढरीच्या राया, येई गा तुमाय बापा पंढरीच्या राया. देव कसं धावून येतो बघा. द्रौपदी ना, द्रौपदी वनामध्ये फिरत असताना एक ऋषी मुनी आंघोळ करत होता. आणि आंघोळ करता करता जसं आपण बोलतो ना भरतीचं पाणी येतो, त्याच्यामध्ये त्यांचा लंगोट गेला भाऊ. साधू पाण्यामध्ये बसलेला आहे. 1 तास झाला, 2 तास झाला बघा का. जसं नामदेव महाराजांचा इथे 1 दिवस झाला, तशी इथे द्रौपदी काय म्हणते, 2 तास झाले म्हणजे साधू पाण्याच्या बाहेर येत नाही, म्हणजे काहीतरी कारण आहे. द्रौपदी जाते आणि म्हणते, महाराज काय कारण तुम्ही पाण्यावरच्या बाहेर येत नाही. म्हणे काय सांगू, अशी अशी घटना घडली. द्रौपदीने आपला पदर फाडला आणि त्या महाराजांना दिला. काय केलं, वस्त्रदान केलं. बरं हा, म्हणजे माझी तो लाज राखली ना, लाज. काय केलं द्रौपदीनं, त्या ऋषीची लाज राखली. म्हणजे 1 दिवस तो देव सुद्धा तुझी लाज राखेल. काय झालं माहितीये का, कौरवी पांचाळी सभेमध्ये आणली, वस्त्र हरण करता वस्त्रे झाली माऊली, वस्त्र हरण करता वस्त्रे झाली माऊली. पांडुरंग परमात्मा येतो. इथे नामदेव महाराजांचा 2रा दिवस झाला, घाम फुटायला लागला. 2ऱ्या दिवसाची रात्र देखील ओलांडली. 1 मिनिट राहिला बरं का आपल्याकडे. 3रा दिवस उजाडला.
पांडुरंग परमाचं नाम द्यायला सांगतात. म्हणे एवढा घाबरत म्हणे तुला घाम फुटला, तू मला आवाज दिला असता मी आलो असतो. अरे म्हणे देवा आता माझं फाशी घ्यायची वेळ आली असती मला. म्हणे तर राजाने गाय कापून ठेवली, ती गाय जिवंत करायची, चल म्हणे. गेले एका क्षणामध्ये गाय जिवंत केली. म्हणे देवा एवढं नितांत आम्ही तुझी भक्ती करतो, एवढं नितांत तू आमच्यावर प्रेम करतो. म्हणजे 3 दिवस लावले यायला. अरे म्हणजे तुझा माझ्यावर विश्वासच नव्हता, तू 3 दिवसाचा वेळ दिला, मी 3 दिवसांनी आलो. तू 3 दिवसाचा वेळ दिला, 3 दिवसांनी आलो. म्हणून भक्तीमध्ये विश्वास पाहिजे. म्हणून देहाची या गावा आल्या, जन्म मृत्यूच्या सोहळ्या, ना म्हणून धनंजया या परी. देवाची भक्ती करा. देवाने हा जो देह दिलाय त्याचा नीट वापर करा. चांगलं खा, चांगलं बोला. झालेली सेवा पांडुरंग परमात्म्याच्या चरणी अर्पण करून, माझ्या माता पित्यांच्या चरणी अर्पण करून, आजचे जे पुण्याचं फळ आहे, तुमचं नाव काय? जगदीश भेट याच्या हे पुण्य अर्पण करून सेवेला इथे पूर्ण विराम जातो. कुंडली कवरधरी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम भरनाथ भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. तुकाराम महाराज की जय. एकनाथ महाराज की जय. ओम बाबा महाराज की जय. बाबा महाराज की जय. महाराज की जय. कृष्ण भगवान की जय.